पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मेडिकवर हॉस्पिटल्सच्या जायंट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे मोमेंटम 2026 या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। संध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांना सन्मानित करत त्यांना नव्याने मिळालेल्या शारीरिक हालचालींचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। या कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळ, संगीत, फिजिओथेरपी सत्रे आणि आरोग्यविषयक संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामुळे रुग्णांना हालचालीसाठी प्रोत्साहन मिळाले तसेच सांध्यांच्या आरोग्याबाबत जनजागृतीही करण्यात आली। या कार्यक्रमाला मेडिकवर हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन व अस्थिरोगतज्ञ डॉक्टर प्रमोद भोड यांच्यासह 100हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थिती दर्शवली। प्रसिद्ध अभिनेत्री गौरी टोक यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला आणि सांध्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शविला। या कार्यक्रमादरम्यान रोबोटिक असिस्टेड सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील प्रगती आणि पुनर्वसनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। शस्त्रक्रियेनंतर पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागलेल्या, हालचालींमध्ये सुधारणा झालेल्या आणि वेदनामुक्त स्वतंत्र जीवन जगू लागलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी अनुभवांनाही या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले। 1000+ जे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट झालेले आहे त्याच्यासाठी मी आज आपण पेशंट्स बरोबर एक प्रोग्राम केला आहे। 1000+ करायला हे बऱ्यापैकी पेशंट्सने आम्हाला सहाय्य केलेलं आहे। आय वुड बी थँकफुल टू ऑल माय पेशंट्स की ज्यांनी मला ही नंबर अचीव करायला मदत केलेली आहे। त्याचबरोबर बऱ्यापैकी आनंद वाटतो की एवढ्या लोकांना आपण ट्रीट करू शकलो आणि त्यांना त्यांच्या नॉर्मल जिंदगीमध्ये किंवा नॉर्मल लाईफस्टाईलला मी परत आणू शकलो। त्यामुळे धन्यवाद माझ्या पेशंट्सला मी म्हणेन की 1000पेक्षा जास्त मला हे रिप्लेसमेंट रोबोटिकने रिप्लेसमेंट करायचा त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली। सो रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे काय असते की रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही एक ही जी सर्जरी ही रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट असते। म्हणजे सर्जरी हा सर्जनच करत असतो पण रोबोट हा सर्जनला मदत करतो जे मला करायचं ते परफेक्टली अचीव करण्यासाठी मला रोबोट हे मदत करत असतो। तर ज्यावेळेला आम्ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट करतो त्याच्या आधी आम्ही एक CT स्कॅन करतो ज्याच्याने आधीच एक प्लॅनिंग झालेलं असतं। ही प्लॅनिंग मी नंतर माझ्या रोबोटमध्ये टाकून ते सर्जरी करायला मी मदत घेतो। सर्जरी करताना पेशंटचे जॉईंट ओपन करणे हे सगळं सर्जनच करत असतो। रोबोटला तो गाईड करतो की ह्या प्रकारे ह्या बोनचा कट करायला। फायदा काय रोबोटिक्सचा की आधी पण आम्ही बोनचं कट इंडिव्हिज्युअली घेतच होतो ॲज अ सर्जन, पण रोबोटचा फायदा काय कारण हे CT बेस्ड प्लॅनिंग झाल्यामुळे मला परफेक्टली ते करता येतं। जेच गोष्ट मी आधी विदाऊट एनी असिस्टन्स करत होतो ते मला एक एक्स्ट्रा असिस्टंट मिळाला जो मला गाईड करतोय की हो बाबा आपण करेक्ट चाललोय आणि रोबोटिकचे हे कट्स हे प्रॉपर होतात आणि त्यामध्ये इम्प्लांट हे परफेक्ट बसतं आणि पेशंटची पेशंटला लवकर रिकव्हरी करण्यासाठी मदत करतं। ब्लड लॉस कमी होतो, बोन लॉस कमी होतो आणि पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते। सो 1000हून अधिक हे जे रिप्लेसमेंट झालेले आपले 1000पेक्षा जास्त म्हणजे रोबोटिक असेल तो ही जर्नी लिस्ट लास्ट 3-4 वर्षापासून आम्ही करतोच आहोत। तो ओव्हरऑल सुरुवात करताना ज्या वेळेला रोबोटिक्समध्ये आम्ही सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना रोबोटिक्सची जास्त माहिती नव्हती। रोबोटिक्स ऑल्सो हॅज इव्हॉल्व्ड, त्याच्यामध्ये नवीन हे आलेत आणि 3rd जनरेशन रोबोट आता आलेले आहेत। तो पेशंटला आम्ही पाहतो की अर्ली म्हणजे ज्या वेळेला नॉन रोबोटिक करत होतो आणि रोबोटिक याच्यामध्ये फरक हे पडतो की पेशंट रिकवर फास्ट होतो। माझे पेशंट घरी जाताना विदाऊट वॉकर जात आहेत, त्यांची रिकव्हरी जी आधी 3-3.5 महिने लागायची ते 1-1.5-2 महिन्यात व्हायला लागली आहे। ऑपरेशन करताना अर्ली सर्जरी होते। पेशंटचं जॉईंट मला तेवढं ओपन करायला मसल वगैरे जे आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी हे आपल्याला करायला जमतं। सो बेसिकली रोबोटिक्सचे फायदा असा होतो की विथ टाईम जसे जसे माझे नंबर्स वाढत गेले त्याप्रमाणे मीही एव्हरी डे वी हॅव लर्नड ओव्हर द फ्यू इयर्स। आपल्याला ते ज्या ट्रिक्स आहेत ह्या सगळ्या समजलेल्या आहेत की हे आपण कसं पेशंटच्या मदतीसाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि त्याच आपण आता सध्या मी त्या यूज करतोय आणि माझे जो सर्जिकल टाईम आहे तो पण कमी होत चालला, माझे पेशंटचं रिकव्हरीचा टाईम ही बेटर होत चालला आहे। सो ऑपरेशन जे आहे प्रत्येक पेशंटला लागतं असं गरज नाही। बऱ्याचशा पेशंटला आपण अवॉइड करू शकतो। हे अवॉइड करता येतं त्यांनी व्यायाम करावे,
वजन कमी करावं, कॅल्शियमची गोळ्या वगैरे घ्यावे आणि ताकद वाढवावी. ह्या सगळ्या केल्यामुळे आपल्याला रिकव्हरी होऊ शकते. त्यांनी पण एका वेळेनंतर जर अवॉइड होऊ शकत नाही, तुम्हाला ज्या डॉक्टर बरोबर कम्फर्टेबल वाटतं, जिथे कम्फर्टेबल वाटतं त्यांच्याकडे जाऊन रिप्लेसमेंट करून घ्या. अंगावर काढू नका. अंगावर काढल्यामुळे तुमचं शरीर म्हणजे गुडघा वाढतो आणि लेटर ज्यावेळेला तुमचं वय वाढतं त्यावेळेला ते करणंही अवघड पडतं. त्यामुळे जास्त उशीर करू नका. जर तुम्हाला रिप्लेसमेंट हे अनिवार्य आहे तर करून घ्या. दॅट इज द बेस्ट.